आपल्या शास्त्रामध्ये अनेक नियम आपल्या स्त्रियांसाठी सांगितले आहेत, पण त्या शास्त्रातल्या नियमांना आपण आजकाल काही पाळत नाही. मग त्याचे विपरीत परिणाम आपल्याला आर्थिक तंगी येते किंवा आपल्याला शारीरिक त्रास होतो, मानसिक त्रास होतो. या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि बऱ्याच गोष्टींकडे आपण दुर्लक्ष सुद्धा करत असतो. पण अशा काही गोष्टी त्या जर आपण फॉलो केल्या तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण कमी करू शकतो. उदाहरणार्थ, आपण रात्री झोपताना आपले केस मोकळे सोडून कधीच झोपू नये असं सांगितलं जातं, कारण रात्रीच्या वेळी जास्तच निगेटिव्ह एनर्जीज ज्या असतात त्या ॲक्टिव्ह असतात. काय माहीत, वेळ वाकडी असेल तर आपल्या घरात तर आपण सेफ असतो, पण जेव्हा आपण बाहेर कुठे जातो, एखाद्या हॉटेलला थांबतो, तेव्हा आपली नेहमीची सवय अशी असते केस मोकळे करून झोपायची. नेमकं त्या हॉटेलच्या रूममध्ये काहीतरी वाईट एनर्जीज तिकडे असतील आणि आपण मोकळे सोडून केस झोपलो रात्री, तर त्याचा आपल्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून आपण रात्री झोपताना साधा रबर लूज का असेना आपल्या केसांना टाकावा आणि व्यवस्थित झोपावं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे झोपताना नेहमी आपल्या नवऱ्याच्या डाव्या साईडला झोपावं. कारण असं की शिव आणि शक्तीला जर तुम्ही बघितलं तर शिव आणि शक्तीमध्ये उजव्या साईडला आपले शंकर आहेत, महादेव आहेत आणि डाव्या साईडला पार्वती आहेत, आपल्या शक्ती आहेत. म्हणून बायकोने नेहमी डाव्या साईडला झोपावं. कधी पण बघा, आपल्या उजवी नाडी आणि डाव्या नाडीमध्ये फरक केला जातो. जर तुम्हाला काही त्यातलं नॉलेज असेल तर जेव्हा आपण श्वास घेतो तर सांगितलं जातं की उजवी जी नाडी आहे ती सूर्य नाडी असते, डाव्या साईडची नाडी जी आहे ती चंद्र नाडी असते. आपण बघा, जेव्हा आपल्याला खूप हायपर व्हायला होतं, खूपच टेन्शन येतं, खूप राग येतो, तेव्हा बऱ्याच वेळा सांगितलं जातं की डाव्या साईडच्या नाडीने श्वास घ्या. म्हणजे एक उजव्या साईडचा आपण क्लोज करून ठेवायचा आणि डाव्या साईडने आपल्याला श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, जेणेकरून आपली बॉडी कूल टेम्परेचरला येईल, शांत होऊन जाते पटकन नाडी. बघा, हा प्रयोग करून बघा, तुम्हाला माहीत नसेल तर. असं म्हटलं जातं की डाव्या साईडची जी साईड आहे ती शक्ती रिप्रेझेंट करते. जेव्हा आपल्याला जास्त राग येतो, काय येतो, तेव्हा आपण डाव्या साईडच्या साईडने नाकाने जर श्वास घेतला तर आपल्या माइंड जे स्टेबल होऊन जातं आणि शांत होतं, कारण ती साईड चंद्राला सुद्धा रिप्रेझेंट केली जाते. त्यानंतर सगळ्यात खूप महत्त्वाची गोष्ट, लग्न झालेल्या स्त्रियांनी चुकून सुद्धा पश्चिमेकडे आणि उत्तरेकडे तोंड करून म्हणजे डोकं करून झोपू नये. अशाने आपल्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो आणि ते अशुभ मानलं जातं. आणि काही जर आपण एखादं काम करणार असतो तर त्या कामामध्ये अडथळे येण्याचं काम त्यामुळे तयार काय होतं ना, आपले ग्रह आपण स्वतःच्या हाताने बिघडवत असतो. तुम्हाला माहीत नसेल तर घरात आपले वडील, आपली आई, आपला नवरा, आपली मुलं, प्रत्येकजण एक 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 ग्रह आहेत. जसं की वडील म्हणजे सूर्य मानले जातात, आई म्हणजे चंद्र आहे, भाऊ म्हणजे मंगळ आहे, नवरा आपला मंगळ असतो, आपली बहीण म्हणजे बुध ग्रह आहे. जे कोणी वरिष्ठ आहेत किंवा आजी आजोबा असतील घरातले, जे कोणी ते म्हणजे वयस्कर लोक, ती शनी ग्रहाला रिप्रेझेंट करतात. आपले स्वीपर असू दे किंवा क्लिनिंगचा स्टाफ असू दे, कचरेवाला वगैरे, ते सगळे राहू ग्रहाला रिप्रेझेंट करतात. तर असं बरेच आहेत की जे नात्यातच सगळे ग्रह आहेत आणि आपल्या तोंडातून एखादा अपशब्द निघतो आणि आपण त्यांचा अपमान करतो आणि त्यातून खूपच मोठी चूक होऊन जाते आपल्याकडून आणि आपले ग्रह बिघडत जातात. ही गोष्ट कोणी शिकवत नाही. जसे आपल्याकडनं या अगोदर बऱ्याच चुका झालेल्या असतात आणि त्यानंतर ही गोष्ट आपल्याला समजते. ती दुर्दैवाची गोष्ट. कदाचित लहानपणी या गोष्टी जर समजवल्या असत्या घरातल्याने तर आपण कदाचित खूप चांगल्या प्रकारे अजून ट्रीट केलं असतं सगळ्यांना. तर तेव्हा हे होत नाहीत. आईवडील काही मुलांना एवढं ग्रह वगैरे आहे हे असं काही शिकवत नाही. एवढं शिकवतात की मोठ्यांचा आदर करा, त्यांचा अपमान करू नका. पण कुठेतरी एक टीनेजरला जेव्हा आपण येतो, आपण जेव्हा वयात येतो, तेव्हा आपल्याला असं असतं की मी सांगेन ती पूर्व दिशा, बाकी त्यांचं ऐकून घ्यायचं नसतं. ऐकलं तरी मी जे म्हणते त्यात जर तुम्ही हो हो दिला तर तुम्ही चांगले, नाहीतर तुम्ही माझ्यासाठी वाईट. ही मेंटॅलिटी असते साधारण 16-17-18 वयानंतर. चांगल्यापैकी 20-25-26-27 वयापर्यंत हीच मेंटॅलिटी असते. पण जसं जसं वय होत जातं, मोठे होणार, तसं तुम्हाला कळत जाणार की हां बाबा, तेव्हा वडील सांगत होते, तेव्हा आई सांगत होती, त्या गोष्टी खऱ्या होत्या. त्यांना जर खरंच फॉलो केलं असतं तर आज एवढा स्ट्रगल नाही झाला असता लाईफमध्ये. त्यानंतर असा एक सोपा उपाय, जो आपले जे काही पूर्वकर्म आहे ते आपण ते क्लीन करू शकतो. किंवा जर आपल्या भोवती काही निगेटिव्हिटी असेल तर ती दूर करण्यासाठी, घरातील काही निगेटिव्हिटी असेल, घरात समजा भांडण होत आहे, अडथळे येत आहे, तर दूर करायचे असतील तर एक असा उपाय जो आपल्या सगळ्यांचं आयुष्य सुरळीत करू शकतो. तो उपाय म्हणजे एकदम साधा सोपा उपाय, मंगळवार आणि शनिवारी करायचा असतो. एक सिनेमन स्टिक घ्यायची आहे, तेजपत्ता एक घ्यायचा आहे,
त्यानं 2 लवंग 2 कापूर घेऊन आपल्याला ते जाळायचं आहे व्यवस्थित. आपला जो धूप आपण जाळतो ना तेव्हा त्या धुपात जरी तुम्ही हे वस्तू टाकल्या, संध्याकाळची जर धुरी घरात दिलात ना तरी घरातील जे काही निगेटिव्हिटी असेल ना ती निघून जाते. डेली करणाऱ्यांसाठी तर खूपच चांगलं आहे, पण एवढा वेळ नसतो आजकाल. मग त्यासाठी मंगळवार आणि हा शनिवार हे 2 दिवस खूपच शुभ मानले जाते अशा प्रकारचे उपाय करण्यासाठी. त्यानंतर अजून एक, घरामध्ये समजा क्लेश होत असतील, भांडणं होत असतील, पटत नसेल, सासू-सुनेचं पटत नाही, मुलांचं पटत नाही, आईसोबत नवऱ्या बायकोचं पटत नाही, असं जर घरात प्रॉब्लेम येत असेल ना तर पिवळ्या कलरची जी मोहरी भेटते ना ती आणायची आहे विकत. आणि आपल्या घरात ना लवकर, सकाळी लवकर, मुलं उठायच्या अगोदर, नवरा उठायच्या अगोदर, आपण जेव्हा सकाळी लवकर टिफिन वगैरे बनवण्यासाठी उठतो तेव्हा ती मोहरी आहे पूर्ण घरात पसरून ठेवायची आहे. आणि एक साधारण 10-15 मिनिटं किंवा अर्धा तास तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तुम्ही क्लिनिंग करायला सुरुवात करता तेवढा वेळ, 1 तास ठेवा, 2 तास ठेवा, काही हरकत नाही. पण तो वेळ झाल्यानंतर त्या तुम्ही जी पिवळी मोहरी टाकली असेल ना त्या पिवळ्या मोहरीचं थोडंसं खडं मीठ येते ना, सेंधा नमक जे बोललं जातं आपल्याला, ते पिंक सॉल्ट आपण जे आणतो मार्केटमधनं, ते सॉल्ट जर थोडं घरात पसरवून ठेवलं आणि सकाळीच लादी पुसायच्या अगोदर 1 तास अगोदर ते सगळं टाकून ठेवलं आणि क्लीन व्यवस्थित सोप्या खालून, आपले बेड खालून, पूर्ण ठिकाणी, पूर्ण घरात कानाकोपऱ्यात टाकायचं ते मीठ आणि मोहरी. आणि नंतर व्यवस्थित क्लीन करून घ्यायची. आणि क्लीन करत असताना जे काही क्लिनिंग आपण करतोय तेव्हा ओम हम हनुमते नमः हा जप करायचा. खूप चांगला आहे उपाय हा, करून बघा आणि नंतर सांगा. तुम्ही क्लिनिंग करून झाल्यानंतर मिठाच्या पाण्याने पूर्ण घर स्वच्छ पुसून घ्या आणि नंतर बघा घरात कशी पॉझिटिव्ह एनर्जी येते. तुमची भांडणं होत असेल तर ते होणार नाहीत. घरात थोडाफार जे काही नातेसंबंध बिघडत होते ते नातेसंबंध सुद्धा सुधारण्यात यापासून मदत होते. तर हे उपाय करून बघा आणि ह्या गोष्टी जर प्रत्येक स्त्रीने केल्या तर कदाचित आपली जी लाईफ आहे ती थोडीफार विस्कळीत आहे, ती एक व्यवस्थित एका लाईनमध्ये येण्यासाठी यात आपल्याला मार्ग भेटू शकतो किंवा येऊ शकते. तर ह्या तुम्हाला अशा साधं वाटतं आहे, पण ते करून बघा, प्रभावी आहे. करून नंतर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत. धन्यवाद.